हा असा टायर पंक्चर झालं. हो पण काय व्हिडिओ काय बनवायचा म्हणजे टायर पंक्चर. माझी मर्जी, मी व्हिडिओ बनवेन, देशाचा नागरिक आहे. तुम्ही कोण मला सांगणारे व्हिडिओ नको बनव. आता बनवतो ना, जाऊन माझ्यावर केस करता. गाडी मग. नमस्कार मित्रांनो, मी गाडी थांबवायची ना तिकडेच. फटाक्याचा आवाज. अरे पण तो टायर फाटलाय ना. हे काय तो टायर तर फाटला. इकडे आणले कॅमेरा इकडे. टायर बी निघायला लागले. कॅमेरा थोडा मागे घे. हा असा टायर पंक्चर झालं. हो पण काय व्हिडिओ आता बनवतो ना, जाऊन माझ्यावर केस करता. गाडी मग. नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. पालघर एसटी आगारातली ही बस आहे आणि ड्रायव्हर आम्हाला विचारतो की तुम्ही व्हिडिओ का बनवताय. विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे नागरिक बसमध्ये बसलेले आहेत. या टायरची तुम्ही पोझिशन बघू शकताय. हा बघा, हा पूर्णपणे फाटलेला टायर बघताय. ह्या ड्रायव्हरला आम्ही मागे बसून बघतोय की हा ड्रायव्हर गाडीच थांबवायला चक्क तयार नाहीये. या ठिकाणी खूप सारे प्रवासी बसमध्ये बसलेले आहेत. आता पुढेच तुम्ही गेले तर वाघोबा घाट आहे. पुढे हीच गाडी वाघोबा घाटातून पालघरच्या दिशेने जाईल. घाटामध्ये खूप सारे खड्डे पडलेले आहेत. हा जो रस्ता आहे पालघर विक्रमगड महामार्ग, या रस्त्याचे ऑलरेडी खूप सारे खड्डे पडलेले आहेत. तर तुम्ही मला सांगा, हे अशा प्रकारचे टायर जर पालघर जिल्ह्याच्या बस डेपोच्या आगारामधील बसमध्ये जर असतील, कॅमेरामॅन हा नंबर पण दाखवा या गाडीचा. वाडा आगाराची ही बस आहे. माझ्या मते ही वाडा आगाराची पालघरला जाणारी ही बस आहे आणि बसचा ड्रायव्हर बोलतो की तुम्ही व्हिडिओ का बनवताय. विशेष म्हणजे परिवहन मंत्री साहेब या ठिकाणी टायरला कोटिंग केलेले टायर आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचं जे प्रशासन आहे ते काय भिकारी झालेलं आहे का? या ठिकाणी नागरिकांना मारण्याचा सरकारने काही ठेका घेतलाय का? ड्रायव्हर सुद्धा बस पण थांबवायला तयार नव्हता. अगदी आम्ही त्या बसचा पाठलाग करत होते म्हणून गाडी थांबवली असता त्याने या ठिकाणी बघितलेला आहे. आता तो कदाचित तो टायर बदलेल. धन्यवाद.